आणि भगवद्गीतेमध्ये क्रिया आणि कर्म या दोन प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. क्रिया म्हणजे रोज आपण उठतो, जेवतो, प्रातर्विधी करतो, व्हॉटेवर सगळ्या गोष्टी ज्या मुलांना शिकवतो, सगळे प्राणी मात्र पण तेच करत असतात. पण कर्म हा दुसरा जो कॉन्सेप्ट आहे, दॅट इज विदाउट एक्सपेक्टेशन, विदाउट रिम्युनरेशन, विदाउट रिटर्न्स. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, जे भगवद्गीतेचं सुंदर मराठीतून निरूपण होतं. पसायदान त्यानंतर लिहिलं. पसायदान म्हणजे प्रसाद आणि दान, सॅक्रमेंट. परमेश्वराकडनं त्यांनी मागणी केली की ही मी भगवद्गीतेचं सुंदर मराठीतनं निरूपण केलेलं आहे, तुम्हाला जर आवडलं असेल तर हा प्रसाद मला द्या. आणि ते काय मागतात? दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जोजे वांछील तोते लाहो प्राणी जात. खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जो अंधार आहे तो नष्ट व्हावा, दुष्ट व्यक्ती नष्ट व्हायला नको, त्यातली दुष्ट प्रवृत्ती नष्ट व्हावी, सत्सद विवेक बुद्धीचा स्वर्ग जगाला दिसावा, सगळ्या जगाचं कल्याण व्हावं, विश्व बंधुत्व निर्माण व्हावं, हे स्वप्न ते पाहतात. आणि अशी छान कविता आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिशे आकार घ्यावे, आणि रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. पॉझिटिव्हिटी, ऑप्टिमिझम. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, आणि भरलेलेशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. डिवोशन, डेडिकेशन. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावी. ही परंपरा आहे जी तुमच्याकडं, उद्याचे तुम्ही डॉक्टर्स आहात, फार्मसी, आयुर्वेदा, सगळ्या फील्ड. पण मोठा भाऊ म्हणून आजकाल 23 वर्ष, लास्ट 23 इयर्स आय एम इन द पोलीस सर्व्हिस. 4 जिल्ह्यांचा SP म्हणून काम केलेलं आहे. अख्ख्या मराठवाड्याचा IG होतो, पश्चिम महाराष्ट्राचा IG होतो, पश्चिम आणि दक्षिण मुंबईचा ॲडिशनल आणि डेप्युटी पोलीस कमिशनर होतो, अँटी करप्शन ब्युरोचा मुंबईचा चीफ होतो. त्यामुळं गेली 23 वर्ष ऊन आणि पावसाळे दोन्ही तुमच्यापेक्षा जास्त अनुभवलेले आहेत. त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला मोठा भाऊ या नात्यानं सांगणं मला माझं कर्तव्य वाटतं. कारण माझा जर्नी, आता मी 47 इयर ओल्ड आहे, पण 47 किलोमीटर्स न थांबता न थकता धावू शकतो. तुमच्यातल्या बऱ्याच रनर्स बरोबर कॉम्पीट करू शकतो, कारण मी माझे मसल्स, लिगॅमेंट्स, टेंडन, जॉईंट्स गेले 23-24 वर्ष त्या पद्धतीनं ट्रेन करत आहे. तर माझा जो 23 वर्षाचा प्रवास, फ्रॉम अ रुरल बॉय टू IPS, आणि त्यानंतरचा प्रवास, त्यातनं काही धडे जे शिकतोय आणि जे समाजात पाहतोय, कारण समाजातले चॅलेंजेस, तर या अनुषंगाने आज टीन एजमध्ये शैशवेभ्येन विद्यानाम यौवने विषयशीना वार्धक्ये मुनिवृत्तीनाम योगतांते तनुत्यजाम. आयुर्वेदाची मुलं आहेत, त्यामुळे खास करून सांगायला हरकत नाही आहे. या तुमच्या कुमार वयामध्ये 21-22 वर्षापर्यंत अभ्यासाशिवाय पर्याय नाही. नंतर लग्न झाल्यानंतर सगळ्या विषयांचे भोग घ्यायचे आहेत, आणि त्यानंतर मुनिवृत्ती, आणि नंतर योगाच्या माध्यमातून तनुचा त्याग, अशा पद्धतीचं काहीतरी संस्कृतमध्ये म्हटलेलं आहे. पण ज्या गोष्टी ज्या वयात प्री फ्रंटल कॉर्टेक्स आपला डेव्हलप होत असतो, 14 ते 18, ज्याला सत्सद विवेक बुद्धीची जाण येत असते, चांगलं वाईट कळायला थोडासा उशीर होत असतो, रॅशनेस आपल्या रगारगात असतो, आणि त्याच वयात जर काही चांगलं केलं तर प्रचंड चांगलं होतं, आणि वाईट केलं तर खूप वाईट होतं. एखाद्या व्यसनाच्या आहारी आपण गेलो, ड्रग्सच्या आहारी गेलो, तर सेंट्रल नर्वस सिस्टमचा एकदा ताबा त्या ड्रग्सनी घेतला की मग कुठलंही कृष्णकृत्य, कुठलाही क्राईम करायला मग आपण मागं पुढं पाहत नाहीये. पण चांगलं केलं तर आपल्याला माहित आहे की 15व्या-16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी सह्याद्रीच्या कड्या कपारींना शेले पागोटे बांधले आणि स्वराज्याचं नंदनवन घडवलं. त्याच वयामध्ये रिव्होल्यूशन, क्रांती घडवून आणली. पण त्याच वयामध्ये आज स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर 5 वर्षाचा गेल्या क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोचा जर अभ्यास केला तर त्यात 5 वर्षात 7530 बलात्काराचे गुन्हे आपल्या
राज्यामध्ये दाखल झाले, ज्यातले 2230 म्हणजे 35% विक्टीम हे 14 ते 18 या 4 वर्षाच्या स्पॅन मधलेच आहेत. म्हणजे 35% विक्टीम या 4 वर्षाच्या स्पॅन मधले आहेत. त्यामुळे ही आमची पुढची पिढी जपणं, तिला सांभाळणं, त्याला योग्य पद्धतीनं ग्रूम करणं हे खूप महत्त्वाचं चॅलेंज आहे. आणि त्या चॅलेंजेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज आता जे आपल्या हातात इन्स्ट्रुमेंट आहे ते आहे. स्क्रीन टाइम आपला किती आहे, आपण काय पाहतोय आणि कशा पद्धतीनं त्या सोशल मीडियाच्या आहारी जातोय याचाही विचार होणं आवश्यक आहे. तर आय बिलॉंग टू अ व्हेरी स्मॉल विलेज. पण 1996-97चा आता माझ्या मित्रांनी ओळख करून देताना सांगितलं की मी 3 पदावरती माझी निवड झाली. म्हणजे 12 परीक्षा, प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू 12 परीक्षा सलग मी एका वर्षात पास होत गेलो आणि 3 पदावर निवड झाली. तो एकटाच नव्हतो, तर माझ्यावर आम्ही 3 जण टोटल एका गावात नव्हतो. ज्यावेळेला मुंबईसारख्या शहरातनं एकही जण नव्हता, त्यावेळेला आम्ही आमच्या छोट्या खेड्यातले 3 जण IAS, IPS आणि IFS मध्ये होतो. आनंद पाटील माझा भाऊ, तो आता तामिळनाडूमध्ये राज्यपालांचा सचिव आहे. सुगंध चौगले अँबॅसिडर टू घाना गव्हर्नमेंट, घाना देशाचा तो आता अँबॅसिडर आहे. आणि मी नाशिक शहराचा पोलीस कमिशनर आहे. 3 मित्रांनी केलेला प्लॅन होता, ट्रॅप होता. प्लॅनिंग म्हणजे काय? डिसाइडिंग इन ॲडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू, वेन टू डू अँड हू इज सपोज टू डू इट फॉर यू. तर तुमच्या वयाच्या स्टेजमध्ये किलिंग इन्स्टिंक्ट, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द त्यावेळेला ठेवली. पेकाट मोड येतोपर्यंत, बुडाला फोड येतोपर्यंत अभ्यास केला. आणि तो जो स्पॅन होता, म्हणजे 16व्या वर्षी निर्णय घेतला आणि 23व्या वर्षी IPS मध्ये निवड झाली. तो प्लॅन होता, तो सिस्टमॅटिक ठरवलं होतं. गोल होतं ना, ते स्मार्ट होतं, स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड. आणि मग एकदा गोल ते सेट केलं की मग अराइज, अवेक, स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच्ड. स्वामी विवेकानंद म्हणतात त्या पद्धतीनं. इफ वी रेस्ट वी रस्ट. मध्ये खूप आमिषे येतात, डिस्ट्रॅक्शन्स असतात. ती हनुमानजींची गोष्ट आहे ना की त्यांना 800 मैलाचं अंतर पार करून सीतामाईला ती अंगठी द्यायची असते आणि त्यावेळेला पहिल्यांदा मेहनत पर्वत लागतो. मेहनत पर्वतावर अप्सरा, गंधर्व सगळे फळफळावळ घेऊन या आराम करा म्हणून त्यांना आवाहन करतात. पण त्यांना थांबायचं नसतं, कारण तो विवेक आणि चतुर्थ हा बरोबर घेऊन ते मार्गक्रमण करायचं आहे. द वुड्स आर लवली, डार्क अँड डीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. मी कुणाला तरी शब्द दिलेला आहे, प्रभू रामचंद्राला शब्द दिले, मी थांबणार नाहीये. त्या आकर्षणावर विजय मिळवला आणि पुढे चालले. पुढे सुरसा नावाची सर्पमाता होती, तिनं जबडा पसरलेला होता मोठीच्या मोठी. हनुमानजीला म्हटली की तुला मी खाऊन टाकणार आहे, माझ्या जबड्यात तुला यावंच लागेल. ते म्हणाले ही अंगठी देऊन परत येतो मग खा. नाही, जबड्यात यावं लागेल. आपल्याला माहिती आहे की हनुमानजी शेपूट लांब होते, ते मोठे मोठे होतात, तसे ते मोठे झाले. तिलाही आपला जबडा उलगडावा लागला आणि ते एकदम सूक्ष्म म्हणजे छोटे झाले आणि पटकन जबड्यात जाऊन परत बाहेर आले. म्हणजे शब्द दिलेला पूर्ण केला. ती सर्पमातेला म्हटले की मी आता जो तुझ्या जबड्यात आलो ना, मला आता सोडावं लागेल. ती प्रसन्न झाली आणि तिथनं ते पुढे चालले. याचा अर्थ एवढा छोटा नाही, आयुष्यात कधी मोठं व्हायचं आणि कधी छोटं व्हायचं ते कळलं पाहिजे. कधी कठोर व्हायचं आणि कधी मृदू व्हायचं ते कळलं पाहिजे. आपल्या छोट्या छोट्या स्वार्थासाठी, आपल्या छोट्या छोट्या युगोंसाठी आपण आपले संबंध आईवडिलांशी खराब करतो, भावा बहिणींशी खराब करतो, मित्रांशी खराब करतो. आणि पुढं सिनिका नावाची जेलसी चं प्रतिनिधित्व करणारी एक राक्षसीन होती. ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सहवीर्यम करवावहे तेजस्विनावधीत मस्तु मा विद्विषावहे. मे गॉड accept us both together, may God protect us both together, let our learning be ever fresh and let us not hate each other. Hatred, jealousy हे आपल्या अधोगतीचं मुख्य कारण आहे. There is enough in this world to fulfill every single individual's need, but there can never be anything which will fulfill a single individual's greed. हे greed हे पण आपल्या अधोगतीचं कारण आहे. तर या सगळ्या डिस्ट्रॅक्शन्स वरती, अडथळ्यांवरती विजय मिळवत पुढे गेलो. कारण त्यावेळेला मुंबईमध्ये गेलो, आता माझ्या मित्रानं सांगितलं तसं राहायची सोय कुठंच नव्हती. सर्वंट क्वार्टर शोधत होतो.
ज्या IAS IPS अधिकाऱ्यांसाठी 10 बाय 10च्या रूमात तिथंही राहण्याची सोय झाली नव्हती. आमदार निवासात पत्र्याची पेटी की ज्याच्यात काही पुस्तकं आणि 1-2 जीन्स आणि 3-4 गोलगळ्याचे टी-शर्ट एवढंच घेऊन गेलो, तर मुंबईला गेलेलो होतो. आणि फ्रस्ट्रेशन, संध्याकाळच्या वेळेला मरीन ड्राईव्हवर मावळता सूर्य बघून डोळ्यातून अश्रू गळायचे. आई वडील, माझे वडील 4थी शिकलेले, आई 2री शिकलेली, शेतकरी कुटुंब, कुठनं पैसे देणार, ते किती दिवस सांभाळणार. शेती आई त्यातली निम्मी विकून टाकली. पण माझे वडील म्हणजे पैलवान गडी, त्यामुळे मला अगदी लहान असताना त्यांच्या दंडावर डोकं ठेवून झोपवायचे आणि म्हणायचे की भावड्या, फौजदार झाला पाहिजेस, मामलेदार झाला पाहिजे. त्यांना काय माहित IAS IPS ते खूप पुढचं स्वप्न आहे, पण ते फौजदार मामलेदार गावाकडे दिसतो ना, ते झाला पाहिजेस. आणि ज्यावेळेला मग पुन्हा त्यांच्या लक्षात आलं की ही अजून मोठी परीक्षा द्यायला लागलाय, त्यावेळेला मला एक पोस्ट कार्ड लिहायचे न चुकता, आणि त्याच्यात त्यांच्या अडचणी, त्यांच्या समस्या कधी लिहायचे नाहीत. ते मराठीतनं सगळं व्यवस्थित चाललंय, तुला व्यवस्थित चाललंय का बाबा. कारण डिलाय रोडची मी गाववाल्यांची रूम बघायचो, त्यात एका ओळीनं सगळे मिलमध्ये काम करणारे आमचे भाऊबंद 30-40 जण झोपलेले असायचे. भीती वाटायची कधीतरी आपला 31वा नंबर लागतोय का. आणि त्यावेळेला ते लिहायचे की भावड्या, माझे डोळे मिटायच्या आधी तुला कलेक्टर म्हणून लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं मला पाहायचं आहे. अनेक मोटिवेशनची पुस्तकं वाचली, पण माझ्या ज्या कमी शिकलेल्या बापाच्या स्वप्नासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे, पोटाला चिमटा काढून ते माझ्यासाठी पैसे पाठवत आहेत, हे जे स्वप्न होतं त्यांचं, ते पूर्ण करण्यासाठी मग अभ्यास केला, प्रयत्न केला. ट्रस्ट युअरसेल्व्ह,